तर शिवराज मोठेगावकरची पुण्याच्या वारजे परिसरातली 51 गुंठ्यांची मालमत्ता सध्या चर्चेत आहे। 2023 मध्ये त्यानं ही जागा खरेदी केल्याची माहिती आहे। सध्याच्या बाजारभावानुसार या जागेची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये असल्याचं सांगितलं जात आहे। दरम्यान सोसायटीचे चेअरमन एस गायकवाड यांच्याशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। पुण्यातील वारजे परिसरात ही जी आपण प्रॉपर्टी बघतोय 51 गुंठ्यांची ही संपूर्ण प्रॉपर्टी आहे आणि ही मोठेगावकरांची संपूर्ण प्रॉपर्टी आहे आणि ज्याची किंमत आज बाजारभाव जर बघितला तर जवळपास 40 ते 45 कोटी रुपये इतकी या प्रॉपर्टीची किंमत आहे। आणि आपण बघतोय तर या दोन्ही बाजूला ही प्रॉपर्टी आहे आणि मधोमध एक रस्ता या ठिकाणी आहे जो रेणुका नगरकडे जातो। पुढे सोसायटी दिसते आपल्याला, मात्र मोठेगावकरांकडून हा रस्ता देखील बंद करण्यात आलेला होता असं इथले जे चेअरमन आहे आणि स्थानिक लोक आहेत त्यांचं सांगणं आहे। त्यांनी कोर्टात ही केस जिंकल्यानंतर आता हा रस्ता खुला करण्यात आला। काय नक्की झालेलं होतं? 2023 साली मोठेगावकरांनी ही जागा विकत घेतली हो। त्याच्यानंतर मग थोड्या दिवसानंतर त्यांनी हा रस्ता बंद केला दोन बाजूने आणि मग लोकांची अडचण झाली जाण्या येण्याला। मग तिथं 20 फुटी रस्ता करून दिला कॉन्क्रीटचा, मग तिकडनं जा म्हणे तुम्हाला असा इकडनं रस्ताच नाही वगैरे असं सांगितलं त्यांनी। मग आम्ही कोर्टात नाही गेलो पण महानगरपालिकेकडे गेलो। महानगरपालिकेला विचारलं हे काय प्रकारे असा, तर ते त्यांनी सांगितलं आम्हाला तुम्हाला दिला रस्ता तिकडनं जा, इकडनं जाऊ नका असं। मग कसं झालं म्हणजे तुम्हाला रस्ता कसा मिळाला परत? मग स्थानिक नगरसेवकांना भेटलो आम्ही, इथल्या आमदारांना भेटलो आणि आमदार भीमरावांना तापकीर, त्याच्यानंतर हे बाकीचे नगरसेवक, मग हा रस्ता खुला करण्यात आला। आता महानगरपालिकेने येऊन कारवाई केली। तर अशा पद्धतीने अनेक ठिकाणी प्रॉपर्टीज असल्याचं कळतंय। कोट्यवधी रुपये हे कुठून आले याचा देखील तपास आता ईडीकडून केले जाण्याची शक्यता वर्तवली जाते। कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी घई, एबीपी माझा, पुणे।